नमस्कार मंडळी. आजचा दिवसच खूप बेकार आहे, कारण डोक्यामध्ये ना संक्रांतीसाठी भरपूर काही होतं, पण आम्हाला पडलेला आहे सुतक. भाऊकीतला माणूस वारला. आज एकाची माती होती. विचार केला की त्या दिवशी त्याचं 5वं होतंय, मग आपण 3च्या नंतर संक्रांत करू शकतोय, म्हणजे पुरण नसू दे कमीत कमी ववसायला तर जाऊ शकतोय. पण आज एक दुसरे एक्सपायर झाले. संक्रांत कॅन्सल. गावाकडून फोन आला की संक्रांत आपणाला करायची नाही आहे. मग कशाला गावाकडे जातोय आम्ही संक्रांतला? आता देवपूजा नाही, काहीच नाही. आज एकदम निवांत. आणि सकाळी समर्थला वांग्याची भाजी आणि चपाती दिली होती. कधी नाही ती पहिल्यांदा मी त्याला वांग्याची भाजी दिली आहे, त्याला भरपूर असे ग्रेव्ही बनवून. तर चला आता जेवते मी. किती वाजलेत सांगू काय? 2:31 झालेत. तर आज जेवणात काय काय आहे तुम्हाला दाखवते. वांग्याची भाजी, चपाती, कारलं, भात. थोडं थोडं सगळं जरी केलं, मेन राहिले. समूसाठी वांग्याची भाजी, सम्राटसाठी शेवग्याची शेंग, माझ्यासाठी कारलं. दाखवायचं विसरली मी. शेवग्याची शेंग लाडोलीसाठी बनवलेली, सकाळी तोच खाल्लाय झोपायच्या अगोदर. मस्त अशी सपक, त्याला खूप आवडते. आणि पप्पाने 2 शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या आपल्या लाडक्या पोरासाठी. बापाचा लय लाडका आहे उंदीर मामा. दही खाण्यापेक्षा ताक बनवते. ताक. हे आहे आजचं आपलं जेवणाचं ताट. समर्थला ट्युशनला सोडल्यानंतर आमच्या वाटेवर आहे ना एक सुगड्याचा स्टॉल लागला होता. तर चला म्हणलं बघूया. आपलं तर काही नाही संक्रांत, पण त्या ओळखीच्याच ताई होत्या म्हणून आम्ही तिथं सुगडे बघायला गेलो. तर 4-5 प्रकारचे सुगडे आणि इतकी गर्दी होती ना. हे राजस्थानहून मागवलेले डिझाईनचे, छोटेवाले, मोठे आणि 1-2 भांडे भाजीचे सुद्धा होते त्यांच्याकडे. परत हे धूपदान असते ना ते सुद्धा होतं. तर खूप छान त्यांच्याकडे असा स्टॉल होता सगळा. आणि म्हणले आम्ही गेले 4-5 वर्ष झाले इथं स्टॉल लावतो. हे मला छान वाटलं, पण लई छोटं होतं आणि एक तर त्यावर झाकणसुद्धा नव्हतं. त्यांना म्हणलं उद्या तुम्ही मोठं घेऊन या, आम्ही नक्की येतो. हे बघा किती सुंदर असे त्यांच्याकडे सुगडे होते. ही तर काय कलरफुल 100ला देत होत्या. ते असं वेगळी वेगळी प्राईज होती, पण खूप छान होतं. बघून मला खरंच कसं तरी झालं. माझ्याकडे तर आहेत पितळाचे, पण छान होते. कोणतं घालायचंय बघ तुला आता. नको का ते? हे घालून जातो का मग? पंकज मामाच्या लग्नातले पंजाबी ड्रेस सांगितलंय त्याने, पण आता आपल्याकडे पंजाबी नाही. मग हे अशी शेरवानी घालून जाऊ शकतो, मिळता जुळताच आहे. छान वाटेल रे बाळा. नको मांडी घालून बसता येत नाही ना. तेव्हा तो छोटा होता अंकु तिच्या लग्नात. 2 वर्ष झालं ना आता. बडा हो गया तू. याच्यामधलं घालून गेलं ना समोर फक्त आतलं येल्लो कलरचं तर चालेल बघ. पंजाबी लोकांसारखंच होते. घालतो का बघ बरं घालून. चालेल नाही का? मांडी घालून बस बर. फाडू नको फक्त. खाली बस मांडी घालून. बर कॅमेरा बंद करते बस. परफेक्ट. उद्या हेच डन आता ड्रेस.
टाईट होतंय का? 2 वर्षापूर्वीच आहे ना, त्याची काय चूक आहे? ह्या दिवाळीत 3 वर्ष होते या ड्रेसला. बरं चल, पंकज मामाच्या लग्नात घेतलेला घाल. डन. पाठीमागून दाखव बरं, मागं सरक, सरक मागं. हेच घाल मग उद्या. मांडी घालून बस बरं, मांडी घालून बसायचं मग. खुश, मनासारखं झाल्यावर खुश झालाय आता. काय झाले? सकाळी उठल्यानंतर लवकर उठून तीळ शेंगदाणे भाजून घेतले छान, आणि त्याची मी पोळी बनवून त्याच्या डब्याला देणार आहे, कारण आज भोगीचं सेलिब्रेशन आहे शाळेत त्यांच्या. तर आपण भोगीची भाजी केलं तर केलं, नाही तर नाही, असं आहे माझं संध्याकाळच्या वेळेला. आणि त्यासाठी छान अशी तीळ टाकून भाजून घेते, त्याच्यासाठी पोळी बनवते मी. आणि शेरवानी तर रात्री आमची फिक्स झालेली होते, आणि तर तिळच उडायला लागलं पटापटा. तर आज मकर संक्रांती सेलिब्रेशन. शेरवानी घालून जा, आवर लवकर. मामाच्या लग्नातली शेरवानी घातलाय, कसलं क्यूट दिसते पिलू माझं. सुद्धा माझं पटकन आवरलं, त्याला स्टॉपला सोडायचं. चल चल बाळा, चल लवकर. मी आता बसली होती निवांत, तर मैत्रिणीचा कॉल आलाय की खाली या. 2 मिनिटात आली मी, तू बस. असं का बसलं ग पिलू माझं? काय झालंय? कम म्हणा, इमोशनल झालंय. आंटीने खाऊ दिले. ये, आम्हाला पडलेला आहे सुतक, त्यामुळे आमच्याकडे भोगी नाही आणि संक्रांत नाही. हे माझ्या फ्रेंडला माहिती होतं, तर तिने भोगीचं जेवण आणून दिले. काढून बघूया. बाजरीच्या भाकरी, तीळ लावलेला. भोगीची भाजी, भोगीची भाजी. माझ्या पिल्याला स्कूलला जाऊ वाटाले ग, माझ्या राजाला. शाळेत घालू तुला? जाते तू स्कूलला? पिल्ली माझी कुठं चालली सोना? दादाच आहे तुला स्कूलला जाऊ वाटाले का? घालू, जूनला घालते तुला. आमच्या घरातला शेवटचा कोपरा आहे जिथं मी आतरून पांघरून ठेवतो, त्याच्यावर मी बसले हो का एडिट करायला, व्हॉइस ओव्हर करायला. तर ही येऊन कसा बसलाय खांद्यावर. उत्तर ना, मी मरून जाईन ना. ओ माय गॉड, मरून जाईन ना मी. जाऊ का मरून? मग तुला आई, आई कुठे आहे तुला? आई ग मिली ग, हे बघ कसं मिली गे. काय कर, वाचली. मरून जाऊ, मरून जाऊ. झोपली मम्मी म्हणते. चॅप्टर कुठलं. भोगीचं आम्हाला सुतक तर आहे, भोगीची पूजा वगैरे काय करायचं नाही. तर घरात जी भाजीपाला आहे त्याच्यापासून मी भोगीची भाजी बनवणार आहे. आणि सकाळी घेवडा आणि गाजरं मी घेतलेत, दारावर विकायला आलते तेव्हा भाजी बनवायची म्हणून. तर चला आपण तयारी करूया. मैत्रिणीने दिलेली तर सकाळी खाल्ली, पण संध्याकाळच्या जेवणात मला बनवायचं आहे, कारण मला भाजी खरंच खूप आवडते, बनवायला पण खायला पण. गाजर, घेवडा, याच्यामध्ये थोडी मी पालकाची घेतली, थोडी आमटीची, मेथीची भाजी केलेली, बटाटा, वांग, कोथिंबीर, काकडी, टोमॅटो आणि मटर. हे काय आहे तेवढ्यात बनवते. तर चला सगळ्यात अगोदर पटापटा चिरून घेऊया. आणि इथं मी शेंगदाणे, वाटाणा नाही, शेंगदाणे, हरभरा शिजायला घातलाय. वल्ला नाही भेटला तर वाळ्यालाच घातलं. समर्थ सम्राट गेले खाली खेळायला. मुलं खेळायला गेलेत, तोपर्यंत मला हे पटकन करायचं आहे.
घेवडा, आमटीची भाजी, मेथी आणि इथं आहे पालक. इथं मी हरभरे आणि थोडीशी चवळी आवडते मला म्हणून, आणि शेंगदाणे, वांग, टोमॅटो, वाटाणा, गाजर, काकडी, बटाटा. मोठी कढई घेतली मी, त्यामध्ये तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकले, छान असे तळायचे. तळल्यानंतर त्याच्यात टाकत आहे मी टोमॅटो. तर 2 टोमॅटो मी लाल घेतलेले आहेत चांगले, म्हणजे छान असे आंबट भाजीला चव येईल आणि टोमॅटोमुळे लाल भडक छान कलरसुद्धा येतो. तर टोमॅटो छान तळून घ्यायचा आहे. ग्रेव्ही न बनवता मी डायरेक्ट मऊसर आहेत म्हणून तेलात टाकलेलं आहे सगळ्यात अगोदर. आणि वरतून टाकायचं आहे आता थोडंसं मीठ, आणि सोबतच टाकले मी खोबरं, लसूण आणि अद्रक, जे मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आणि हे कोथिंबरीचं मीठ आहे बरं का. आणि आता टोमॅटो आपलं मऊ व्हायला मदत होईल, मिठामुळे लवकर ते गळलं जाते. ग्रेव्ही टाईपच पूर्ण तयार होतो आपला मसाला. छान व्यवस्थित हलवून मी त्याला तेल सुटेपर्यंत छान तळून घेतलं. त्यानंतर टाकली हळद, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, लाल तिखट आणि काळं तिखट थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण भाजी जास्त आहे आणि मी काळ्या तिखटाचीच बनवत आहे. त्यामुळं सकाळी हिरव्या मिरच्याची खाल्ली फ्रेंडनं दिलेली, तर आता थोडंसं आपल्या पद्धतीनं बनवूया. आणि मिक्सरचं भांडं खंगाळून तेच पाणी टाकलं, ग्रेव्ही जळू नये म्हणून. आता ह्याला पूर्ण छान घट्ट तेल सुटेपर्यंत शिजवायचं. एकजीव झाली पाहिजे पूर्ण, तरच भाजीला छान चव येते. हे बघा, आणखीन आपले अर्धे मसाले टाकायचे बाकी आहेत, जे की शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, खोबऱ्याचं कूट राहिलेलं आहे अजून. गाजर, वाटाणा, काकडे आणि बटाटा जे जाड आहे ना ते सगळ्यात खाली टाकायचं, म्हणजे त्याला शिजायला जास्त वेळ लागतो. आणि त्यानंतर टाकते मी शेंगदाणे, हरभरा आणि थोडंसं चवळी माझ्याकडून टाकायला पाहिजे नव्हतं, पण चुकून पडलेली आहे, माझ्या लक्षातच आलं नाही. आणि त्यानंतर 2 मी वांगी चिरून घेतले होते मोठे मोठे, ते त्यामध्ये टाकले. आता छान ग्रेव्हीमध्ये मी खालीवरी मिक्स करून घेणार आहे. आणि वरून मग आपल्या सगळ्या भाज्या, मेथीची भाजी, पालकाची भाजी, चाकवत आणि थोडीशी कोथिंबीर होती, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतली, घेवड्याची शेंग. आता छान खालीवरी करून घ्यायचं आणि पाणी टाकून शिजायला ठेवायचं. पूर्ण एकजीव होईपर्यंत शिजवत राहायचं. खूप टेस्टी लागते ह्या पद्धतीनं बनवलेली भाजी, तर मला तरी खरंच खूप आवडते. छान भाजी शिजल्यानंतर शेंगदाणे आणि तिळाचं कूट मी वरून टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आणि छान तेल सुटेपर्यंत भाजीला आणखीन मंद आचेवर शिजवून घ्यायची. अरे वा, पॅन्ट बघा, पॅन्ट तुझी बघू, पाठीमागून बघू. चला दोघं पण कपडे बदला. असं पडला. चला चला कपडे, दोघं पण कपडे बदला. हा, घाण झाले. नगं होय करत करत फायनली आपली भाजी बनवून तयार आहे. चला मस्त अशी भोगीची भाजी आपली बनवून तयार आहे. ह्यावरती तीळ टाकूया आता.